देशमुखांनी पुढाकार घेऊन मध्यस्थी करून ते जे गुंड प्रवृत्तीचे लोक होते त्यांना बाहेर काढलं, एवढंच काम त्यांनी केलं। अध्यक्ष महोदय, हे गुंड प्रवृत्तीची लोक असतात, जर चार चौघांमध्ये त्यांना कुणी बाहेर काढत असेल, हाकलत असेल, तर त्यांचा इगो हट होतो, त्यांना धतिंगिरी करायची असते आणि धतिंगिरी करत असताना असाच एका माणसाने त्यांना बाहेर काढलं, ते कुठेतरी त्यांच्या डोक्यामध्ये राहिलं। अध्यक्ष महोदय, ही घटना 6 डिसेंबरला घडल्यानंतर संतोष देशमुख आणि त्यांच्याबरोबर काही इतरही लोक आणि हे जे सोनवणे नावाचे वॉचमॅन होते ते पोलिसांकडे गेले आणि त्यांनी विनंती केली की हे जे काही 6-7 लोक इथे येऊन मारहाण करत होते त्यांच्यावर तुम्ही कारवाई करा। अध्यक्ष महोदय, कुठलीही कारवाई तिथे झाली नाही। त्या दिवशी जर कारवाई झाली असती आणि 6-7 जणांना जर पोलिसांनी कोथळीत घेतलं असतं, त्यांच्यावर कारवाई केली असती, तर 9 डिसेंबरला जी घटना घडली ती घडली नसती। अध्यक्ष महोदय,